बुद्धीला म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल त्याला, तर्काला, बुद्धिप्रामाण्यवादाला तुमच्यामध्ये जागा करून द्यायची असेल बुद्धीमध्ये, तर तेवढ्या प्रमाणात श्रद्धेला तिथून हाकलून द्यावं लागतं. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वातून जेवढी श्रद्धा तुम्ही वजा कराल तेवढे तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी व्हाल. गौतम बुद्ध जगातला पहिला तत्वज्ञ आहे की त्याने माणसाच्या बुद्धीला आव्हान केलं, माणसाची बुद्धी जागृत केली. धम्मामध्ये पूजा अर्चा प्रार्थना यांना स्थान नाही. आणि आपण काय करतो, गणपतीची किंवा साईबाबाची पूजा करता तशी बुद्धाची पूजा करायला लागलो. गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी अंदाजे जे काही तत्त्वज्ञान मांडलं, विशेषतः मानव मुक्तीचं तत्त्वज्ञान, ते अतिशय क्रांतिकारक होतं त्या काळातलं. आणि ते क्रांतिकारकत्व नेमकेपणानं ओळखणारा एक महामानव 20व्या शतकामध्ये कृतिशील झाले. त्यांचं नाव बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्धाचा धम्म स्वीकारला. म्हणजे ते बुद्धाचं नेमकं तत्त्वज्ञान आत्मसात करणारं किंवा समजून घेणारा एक महामानव बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध समजून घेतला त्याचं नेमकं आकलन करून घेणारे अनेक लोक आहेत, जगभर आहेत, महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत. त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे राजा ढाले. आणि राजा ढाले यांच्याबरोबर आम्ही जवळजवळ 30 वर्ष राहिल्यामुळे गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान जे बाबासाहेबांनी स्वीकारलं त्याचं जे आकलन राजा ढालेने केलं ते आम्हाला त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातील जेवढं काही मला समजलेलं आहे त्यातला काही अंश मी आज त्या निमित्ताने, आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एक गोष्ट आणखीन एक समजावून घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जो जीवनानुभव होता, म्हणजे त्यांचं जे प्रत्यक्ष जगणं होतं आणि त्या जगण्यातला जो अनुभव होता तो, आणि विदेशात जाऊन त्यांनी जे ज्ञानानुभव घेतला तो, याच्यामध्ये खूप अंतर आहे. म्हणजे जीवनानुभव त्यांचा आहे तो सगळा अमानुषतेचा आहे. त्यांना माणूस म्हणून सुद्धा वागणूक या देशामध्ये मिळाली नाही. त्यांना म्हणजे त्यांच्या सगळ्या समाजाला आणि त्यांनासुद्धा जातीव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे दाहक अनुभव त्यांना आले एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला जगभरातलं ज्ञान त्यांनी आत्मसात केल्यामुळे, आणि मी तर नेहमी म्हणतो की त्यांच्या पाठीशी केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डची सगळी लायब्ररी उभी होती. म्हणजे जगातलं सगळं ज्ञान त्यांनी संपादन केलं होतं. म्हणून त्यांचा जीवनानुभव हा माणूसहीनतेचा आहे आणि त्याचा ज्ञानानुभव माणसाला प्रतिष्ठा देणारा आहे. आणि म्हणून त्यांनी आलेल्या जीवनानुभवाकडे वेगळ्या दृष्टीनं, म्हणजे मी तर असं म्हणेन की बुद्धाच्या दृष्टीनं त्यांनी आपल्या अनुभवाकडे पाहिलं. म्हणजे त्यांनी समाजाला किंवा स्वतःला अस्पृश्यतेचा अनुभव आला म्हणून त्यांनी सुडाची भूमिका घेतली नाही. म्हणजे त्यांनी अमानुषतेचा अनुभव घेतला आणि मानवतेचं तत्त्वज्ञान मानला. हा मोठा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि यासाठी त्यांनी बुद्ध स्वीकारला. अगदी नेमकेपणानं म्हणायचं तर त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या चळवळीचा उद्देश हा प्रामुख्याने अस्पृश्यतेचं निर्मूलन करणे किंवा अस्पृश्यांची मुक्ती करणे असा होता. परंतु अस्पृश्यतेची मुळं ही जातीव्यवस्थेत असल्यामुळे जाती नष्ट करणं आपापच त्यांचा दुसरा उद्देश झाला. म्हणजे पहिला उद्देश आहे ते अस्पृश्यांची मुक्ती, त्यासाठी दुसरा उद्देश झाला तो भारतातल्या जातीतून भारतीयांची मुक्ती, म्हणजे सगळा देश हा जातीमुक्त करणे. आणि तिसरा जो एक उद्देश होता त्यांचा चळवळीचा, तो परदेशामध्ये शिक्षण घेत असताना म्हणा किंवा या ना त्या कारणाने परदेशामध्ये जात असताना
त्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे 1914 ते 1919 आणि 1939 ते 1942 किंवा 45 अशी 2 महायुद्ध झाली जगामध्ये. आणि त्या महायुद्धानं काय धडा दिला की माणसंच माणसाला मारतात आणि ते किती मारतात, लाखोनी मारतात. म्हणजे काही माणसं लाख माणसांना युद्धामध्ये मारतात. तेव्हा याचा अर्थ असा की माणूसच माणसापासून असुरक्षित आहे, भयग्रस्त आहे. आणि म्हणून माणसापासून माणसाला सुरक्षित ठेवणं म्हणजे आणखीन युद्धापासून माणसाला मुक्त ठेवणं हा तिसरा उद्देश बाबासाहेबांचा होता. आणि तिन्ही उद्देश पूर्ण होतील अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाच्या ते शोधात होते. त्यांच्यापुढं कार्ल मार्क्ससारखा एक जग बदलणारं तत्त्वज्ञान मांडणारा तत्त्वज्ञ होता, नाही असं नाही. परंतु मार्क्सच्या तत्त्वज्ञानाची जेव्हा त्यांनी चिकित्सा केली, अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की मार्क्सच्या मर्यादा आहेत. विशेषतः क्रांती तत्त्वज्ञान मांडून त्याचे अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी हिंसेला मान्यता दिली होती. आणि ती पद्धती, तो मार्ग बाबासाहेबांना मान्य नव्हता हिंसेचा. त्याही कारणामुळे आणखीन काही तात्विक ह्याच्यामुळे त्यांनी मार्क्स नाकारला. आणि त्यांचा या 3 उद्देशाची पूर्ती करणारा शोध थांबला तो गौतम बुद्धाजवळ, गौतम बुद्धाच्या धम्माजवळ. त्यांना असं जाणवलं की गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञानच अस्पृश्यांची मुक्ती करू शकते, जातीविहीन भारत निर्माण करू शकते किंवा जगातल्या माणसाची माणसापासून सुरक्षितता देऊ शकते, असं ते गौतम बुद्ध तत्त्वज्ञान असल्यामुळे त्याने ते स्वीकारलं. काय जाणवली त्याला गौतम बुद्धाच्या धम्माची विशेषता? त्यातलं पहिलं आहे ते गौतम बुद्धाचं सगळं तत्त्वज्ञान हे रॅशनल आहे. रॅशनल म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी आहे, बुद्धिवादी आहे. ते भावनिक नाही किंवा ते अन्य कुठल्या अतार्किक गोष्टीवर ते अवलंबून नाही, तर ते बुद्धिवादी आहे. त्यामुळं बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे बुद्ध आणि त्याचा धम्म, यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की बुद्ध जर बुद्धिवादी नसते तर कोणीच नसते. म्हणजे बाबासाहेबांनी गौतम बुद्धाला स्वीकारलं ते केवळ ते बुद्धिवादी आहेत यामुळे. त्या बुद्धिवादातून काही उपतत्त्वज्ञानं निर्माण झाली, त्याची तपशिलाने चर्चा करता येईल. दुसरं असं की बुद्धाचा धम्म आहे. बाबासाहेबांनी स्वीकारलेला धम्म समजावून घ्यायचा असेल तर धम्म अनुयायींनी काय गोष्टी नीट समजावून घेतले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हटलं की ती तुम्ही बुद्धिवादी असला पाहिजे. म्हणजे बुद्धीला पटतील त्याच गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. बुद्धीला ज्या गोष्टी पटत नाहीत त्याला तुम्ही नाकारल्या पाहिजेत. दुसरं असं की बुद्धाचा जरी धम्म असला तरी धम्मामध्ये बुद्ध नाही. हे फार अवघड आहे पण सोपं पण आहे. म्हणजे बुद्धाचा धम्म आहे पण धम्मामध्ये बुद्ध नाही. म्हणजे धम्म हा बुद्धाशिवाय आहे. याचं स्पष्टीकरण बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी केलं आहे. त्यात असं म्हटलं आहे की एखादं तत्त्वज्ञान जे आहे मानवमुक्तीसारखं असेल तरीसुद्धा ते तत्त्वज्ञान स्वतःच्या पायानं चाललं पाहिजे. म्हणजे काय की ते तत्त्वज्ञान मांडताना ते तत्त्वज्ञान कोणी सांगितलं त्याचा उल्लेख करण्याची गरज नाही. म्हणजे त्या तत्त्वज्ञानामध्येच स्वयं ताकद अशी असली पाहिजे की ज्याने ते सांगितलं त्यांचं नाव न घेतासुद्धा ते चाललं पाहिजे. दुसऱ्या भाषेमध्ये त्याने असं सांगितलं की एखाद्या तत्त्वाच्या पाठीमागे जास्त लोक आहेत म्हणून ते चाललं पाहिजे असं नाही. किंवा त्या तत्त्वज्ञानाच्या पाठीमागे कुठली तरी सत्ता आहे म्हणून ते चाललं पाहिजे असंही नाही. म्हणजे सत्ता, लोक आणि तत्त्वज्ञान मानणारा तो संस्थापक याचा कुणाचाही आधार न घेता स्वयं ते तत्त्वज्ञान चाललं पाहिजे. म्हणजे ते दीर्घकाळ चालेल. हा एक भाग. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की बुद्धाचा धम्म असला तरी धम्मामध्ये बुद्ध नाही. हे मी अलीकडचं उदाहरण देऊन सांगेन. एखाद्याने एखादी संस्था काढली तर त्यात त्याचं नाव असतं पहिल्यांदा आणि त्याचा आग्रह असा असतो की त्यांनी आपल्या नावाने ती संस्था चालवावी. पण इथं कसं आहे, धम्म हा बुद्धाशिवाय चालला पाहिजे असं आहे.
हे अवघड आहे पण सोपं पण आहे. असो. दुसरं मत असं की गौतम बुद्ध सगळं तत्त्वज्ञान हे सामाजिक आहे, म्हणजे समाजाच्या मुक्तीसाठी आहे, वैयक्तिक मुक्तीसाठी नाही. अलीकडं ते विपස්සनेसारखं जे फॅड आलेलं आहे ते फार फार तर वैयक्तिक मुक्तीसाठी आहे. गौतम बुद्ध तत्त्वज्ञान हे वैयक्तिक मुक्तीसाठी अजिबात नव्हतं. आणि म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्ममध्ये प्रस्तावनेमध्ये त्यांनी 4 प्रश्न उपस्थित केलेत. त्यातला चौथा प्रश्न जो आहे तो असा आहे की गौतम बुद्धाने भिक्खू संघ स्थापन केला किंवा भिक्खूची निर्मिती केली ती कशासाठी. त्याने उपप्रश्न असा निर्माण केला आहे की एक सज्जन माणूस म्हणून बौद्ध भिक्खूने जगावे का, नाही. एक मुक्त माणूस म्हणून बौद्ध भिक्खूने जगावे का, नाही. एक ज्ञानी मनुष्य म्हणून केवळ भिक्खूने जगावं का, नाही. तर त्याने असं म्हटलं की बौद्ध भिक्खू हा समाजाचा सेवक असला पाहिजे. म्हणजे एखादा बौद्ध भिक्खू आला की समाजाला असं वाटलं पाहिजे, अरे माझे प्रश्न सोडवणारा एक मनुष्य आला. त्या समाजाचे जे प्रश्न असतील ते सोडवणारा एक प्रापंचिक संसारामध्ये न अडकता समाजासाठी मला जास्तीत जास्त वेळ द्यावा म्हणून सांसारिक जीवनामध्ये न अडकता त्यातून बाहेर पडलेला हा मनुष्य बौद्ध भिक्खू हा समाजाचे प्रश्न सोडविल अशा प्रकारची एक अपेक्षा समाजाची असते. आज काय चित्र आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध भिक्खू हा समाजाचा सेवक असला पाहिजे. आज चित्र असं आहे की समाज त्या भिक्खूचा सेवक झालेला आहे. म्हणजे बौद्ध भिक्खूला पाया पडणे, त्याची सेवा करणे हे धम्माच्या विरुद्ध आहे. हे सांगणं म्हणजे फार अवघड आहे पण वस्तुस्थिती आहे. म्हणजे बौद्ध भिक्खू आलेल्या लोकांना आनंद झाला पाहिजे. कशासाठी, अरे आमचे एवढे एवढे प्रश्न आहेत तो आता सोडवेल. त्या दृष्टीनं आपण बौद्ध भिक्खूकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे समाजाचा सेवक बौद्ध भिक्खू असला पाहिजे. पण झालं आहे उलटं आता की समाजच बौद्ध भिक्खूचा सेवक झालेला आहे. यातून सुद्धा मुक्ती आता करण्याची गरज धम्म चळवळ करणाऱ्या लोकांची आहे. आणि म्हणून ती सामाजिक मुक्तीचा भाग आहे. एक आणखीन एक गोष्ट अशी आहे की गौतम बुद्ध तत्त्वज्ञान हे जितकं तात्विक आहे, म्हणजे जगभरातली जी तत्त्वज्ञान आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ प्रकारचं तत्त्वज्ञान गौतम बुद्धाचं आहे. पण केवळ गौतम बुद्ध तत्त्वज्ञान मांडत नाही, तो व्यवहारही मांडतो. म्हणजे गौतम बुद्धाचा धम्माकडे विचारधम्म म्हणून आणि आचारधम्म म्हणून पाहिलं पाहिजे. व्यवहारिक म्हणतो तो यासाठी की जे तत्त्वज्ञान व्यवहारीत आणता येत नाही ते तत्त्वज्ञानच नाही, अशी तत्त्वज्ञानाची व्याख्या पण आहे. आता मी मध्येच एक वेगळा मुद्दा मांडेन गौतम बुद्ध तत्त्वज्ञान समजावून घेताना. बाबासाहेबांनी मगाशी म्हटलं तसं की क्रांती प्रतिक्रांती अशा प्रकारचा एक सिद्धांत मांडलेला आहे. गौतम बुद्धाची जी क्रांती होती तिला शह देण्यासाठी जी प्रतिक्रांती झाली त्याच्यामध्ये क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्ष जो प्रामुख्याने झाला तो तात्विक आहे. म्हणजे गौतम बुद्धाचा अनित्यवाद आणि प्रतिक्रांतीवाल्यांचा शाश्वतवाद हा तो संघर्ष खरा आहे. तिकडे अजूनही बाबासाहेबांच्या अनुयायांचं म्हणा किंवा गौतम बुद्धाच्या अनुयायांचं म्हणा भारतातल्या फारसं लक्ष नाही. थोडंफार आहे. कसं आहे की तुम्ही शाश्वतवाद स्वीकारला की पुनर्जन्म येतो, आत्मा परमात्मा येतो, पुनर्जन्माचं पाप पुण्य येतं, तो कर्मविपाक सिद्धांत येतो. आणि मग तुम्ही या जन्मी गरीब का आहे किंवा या जन्मी तुम्ही खालच्या जातीत का जन्माला आला, तर त्याचं उत्तर ते शाश्वतवादी लिहितात की गेल्या जन्मी तुम्ही पाप केलं होतं. चोखामेळ्यानेही म्हटलं की कृष्णनिंदा घडली पाठीपेक्षा आयुष्यामध्ये, त्यामुळे मला हा अस्पृश्यतेचा जन्म आला. असं ते शाश्वतवादी तत्त्वज्ञान आहे. अनित्यवादी तत्त्वज्ञान स्वीकारले की आत्मा परमात्मा राहत नाही, पुनर्जन्म राहत नाही, कर्मविपाकाचा सिद्धांत राहत नाही आणि या जन्मी आपण गरीब किंवा अस्पृश्य जन्माला आलो त्याचं कारण पूर्वजन्म असं राहत नाही. तर होतं काय, तर मी गरीब का आहे तर इथली व्यवस्था मला गरीब ठेवते. असं एक गौतम बुद्धाच्या बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीचा सिद्धांत आहे. आणि म्हणून व्यवस्था बदलली की तुमची गरिबी जाईल, व्यवस्था बदलली की तुमची अस्पृश्यता जाईल, व्यवस्था बदलली की तुमचं कनिष्ठ जीवन जे आहे जातीचं ते जाईल. अशा प्रकारचं एक आशावादी तत्त्वज्ञान जे अनित्यवादाचं आहे ते स्वीकारलं की तयार होतो. ह्या
पुन्हा व्यवहारक आहे, म्हणजे हे तत्त्वज्ञान व्यवहारात आणता येतं असो. तिसरा मुद्दा असा आहे की मगाशी सुरुवातीला म्हटलं की राजा ढालीने जो अभ्यास केला धम्माचा आणि ते आम्हाला सांगत आले, त्यातला काही अंश जो मला कळाला तो मी मांडतोय. तेव्हा ढालीने 2 लेख लिहिलेत. ज्या कुणाला भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे किंवा बाबासाहेबाचा धम्म समजावून घ्यायचा आहे, त्यांनी हे 2 लेख, किमान हे 2 लेख आवर्जून वाचले पाहिजेत. तिसरा एक लेख आहे, त्याचं नाव आहे धम्मानुसार विधी वगैरे, तर तो ठीक आहे, तिसरा आहे तो. पण पहिले जे 2 लेख आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचे शीर्षक किंवा टायटल असं आहे की पहिल्या लेखाचं आहे की परकीय बौद्धांचे भारतीय बौद्धावरती आक्रमण, आणि दुसऱ्या लेखाचं नाव आहे भारतीय बौद्धांचे धम्मावरील आक्रमण. हे 2 लेख फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे राजा ढालेने बाकी काही काम केलं नसतं आणि 2च लेख लिहिले असते तरी धम्म चळवळीमध्ये त्यांचं जे श्रेष्ठ स्थान आहे ते अबाधित राहिलं असतं. त्याचा थोडक्यामध्ये मी तपशील देण्याचा प्रयत्न करतो की परकीय बौद्धांचे भारतीय बौद्धांच्यावरती आक्रमण म्हणजे काय. तर आपण ढोबळमानाने इतिहास जाणतोच की साधारणतः 1000 वर्षानंतर गौतम बुद्धाचं म्हणजे तत्त्वज्ञान त्यांनी मांडल्यानंतर साधारणतः 1000 वर्षानंतर किंवा 1500 वर्षानंतरसुद्धा गौतम बुद्धाच्या धम्माला भारतामधून बाहेर जावं लागलं. त्याचं एक कारण असं की एकतर सम्राट अशोकाचं आहे, बाबासाहेबांनी कारण दिलं की सम्राट अशोकाने बौद्ध धर्माबरोबर किंवा धम्माबरोबर इतर धर्माच्या लोकांनाही सहकार्य केल्यामुळे इतर धर्मही राहिले आणि बौद्ध धर्मही राहिला किंवा त्याच्यामध्ये सरमिसळ व्हायला सोयीचं झालं. तिसरं कारण त्यांनी दिलं की असं की बुद्धाचा धम्म हा भिक्षूपुरता मर्यादित होता. सामान्य जनताही एकाच वेळेला एकापेक्षा अनेक धर्माचं पालन करीत. त्यामुळे विशेषतः मुस्लिमांच्या आक्रमणामध्ये किंवा पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीनंतर बौद्धांच्या कत्तली झाल्या बौद्ध भिक्षूंच्या. त्यामुळे बौद्ध भिक्षू भारतातून बाहेर गेल्यामुळे आणि त्यावेळेला भिक्खूपुरताच धम्म असल्यामुळे आणि तेच भिक्खू बाहेर गेल्यामुळे आपोआपच धम्म संपला. आणि मग नंतरच्या काळामध्ये प्रतिक्रांती झाली, त्याच्यामध्ये रामायण महाभारत लिहिलं गेलं आणि प्रतिक्रांतीचा जोर वाढला हे आपण इतिहासात जाणतोच. पण झालं असं की हे बौद्ध भिक्खू भारताच्या बाहेर गेल्यामुळे तिथे त्यांनी तत्त्वज्ञान मांडलं आणि विशेषतः चीनसारख्या देशातून 3 प्रवासी आले होते. त्यांनीही बुद्धाचा धम्म चीनमध्ये नेला, पुढे तिकडे जपानमध्ये गेला, इंडोनेशियामध्ये गेला, ब्रह्मदेशामध्ये त्यावेळेचा गेला, म्हणजे आशिया खंडातल्या प्रमुख देशामध्ये बौद्ध धम्म गेला. नंतरच्या कालखंडामध्ये तो युरोप अमेरिकेमध्ये पण गेला. आणि झालं काय की युरोप अमेरिकेमध्ये भौतिक सुविधा वाढल्यामुळे मानसिक शांतता तिथं गमावली गेली आणि मग भौतिक प्रगती झाली, परंतु मानसिक शांतीच्या अभावामुळे ते मानसिक शांतीसाठी शोध घेतले आणि त्यांनी पण बुद्धाला मानसिक शांतीसाठी स्वीकारलं. आणि म्हणून त्यांनी वैयक्तिक मुक्तीसाठी बुद्धाकडे आले. बाबासाहेबांचं म्हणणं असं की बुद्ध हा सामाजिक मुक्तीसाठी आहे, वैयक्तिक मुक्तीसाठी नाही. आणि मग तिकडे ध्यानधारणेचं फॅड वाढलं, आपल्याकडे विपස්සनेचं फॅड वाढलं. या सगळ्या गोष्टी किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये ते इंग्लंडमधले लोक, काय नाव त्याचं बरं, ते संघरक्षित वगैरे आले बौद्ध भिक्षू म्हणून भारतात. आणि त्यांनी त्रैलोक्य बौद्ध असं ते काहीतरी नाव घेतलं त्यांनी धम्माचा प्रचार इथं केला. हे सगळं गौतम बुद्धाच्या मूळ तत्त्वज्ञानाच्या विरोधी होतं. परंतु एका वाक्यात असं सांगता येईल की भारतातून बाहेर गेल्यानंतर तिथल्याही तत्त्वज्ञान, तिथल्याही संस्कृतीचं कलम बुद्धाच्या तत्त्वज्ञान झालं आणि एक भ्रष्ट रूपामध्ये परदेशामध्ये बौद्ध धर्म झाला. आणि मग भारतामधल्या बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर लाखो लोक बौद्ध झाले.
त्या बौद्धांच्या वरती ह्या परकीय बौद्धांचं एक प्रकारचे आक्रमणच. म्हणजे भ्रष्ट झालेला धम्म भारताबाहेरचे लोक भारतातील धर्मांतरित बौद्धांना शिकवायला लागले. त्यातून ते विपස්සनेचं ध्यानधारणेचं फॅड आलं. असो, हा एक भाग तो पहिल्या लेखामध्ये ढालीने मांडला आहे. दुसऱ्या लेखामध्ये काय केलं की भारतीय बौद्धांचे धम्मावरील आक्रमण. म्हणजे आपण जे भारतीय बौद्ध लोक आहोत त्यांनी धम्म नीट समजावून न घेतल्यामुळे किंवा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 56ला बौद्ध धम्म दिला आणि 2 महिन्याच्या आतच ते 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यामुळे धम्माविषयीची तपशिलात्मक माहिती किंवा प्रचार प्रसार करायचं राहून गेलं किंवा बौद्धांची धर्मांतरित बौद्धांची आचारसंहिता काय असावी याचं नेमकेपणानं आकलन न झाल्याने भारतीय बौद्धांनी गौतम बुद्धाच्या धम्मावरती किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या धम्मावरती आक्रमण केलं. म्हणजे भारतीय बौद्ध लोक अशा पद्धतीनं वर्तन करायला लागले की ज्यामुळे धम्मावरती त्याचा दुष्परिणाम झाला म्हणा किंवा धम्म भ्रष्ट व्हायला लागला म्हणा किंवा धम्म हा विकृत स्वरूपात यायला लागला म्हणा. त्याची अनेक उदाहरणं ढालींनी त्या लेखामध्ये दिली आहेत. त्यातलं उदाहरणार्थ असं आहे की समजा बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेब म्हणतात की धम्मामध्ये पूजा अर्चा प्रार्थना यांना स्थान नाही. आणि आपण काय करतो, गणपतीची किंवा साईबाबाची पूजा करतात तशी बुद्धाची पूजा करायला लागलो. खरं तर मेणबत्ती अगरबत्तीसुद्धा नाही न्यायला पाहिजे. पूजा म्हटलं की ती तिथे नाकारलेलीच आहे, धम्मामध्ये नाही आहे. म्हणजे धम्मामध्ये विधी कुठलेही नाहीत. आता आम्ही असं आमच्या ढालेंच्या बरोबरचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही असं म्हणतो की प्रत्येक विहाराच्या पुढे एक पाठी लावा मोठी. काय पाठी लावा? वरती लिहा धम्मामध्ये पूजा अर्चा प्रार्थना यांना स्थान नाही. बुद्धन त्याचा धम्म हे पुस्तक, लेखक बाबासाहेब आंबेडकर असं म्हणा. त्याच्या खाली लिहा म्हणून या विहारात येताना पूजेचं कोणतेही मेणबत्ती अगरबत्ती फुलं वगैरे घेऊन येऊ नयेत असं लिहा. असा एक बोर्ड प्रत्येक विहाराच्या बाहेर लावा. म्हणजे खऱ्या अर्थानं धम्म जो आहे तो आपण त्याचं संरक्षण करीत आहोत म्हणा किंवा पालन करीत आहोत म्हणा असं त्याचा अर्थ होईल. पण तसं न करता अनेक गोष्टी त्यांनी भीमस्तुतीवर ते बोललेले आहेत. म्हणजे पूजा अर्चेमध्ये तुम्ही काय काय आणता त्याच्यावरती त्यांनी सविस्तर लिहिलं आहे. त्याच्यासाठी बौद्ध पूजा पाठाचं त्यांचं जे भाष्य आहे त्याच्यावरचं ते वाचावं किंवा धम्मानुसार विधी हा जो त्यांचा लेख आहे तो वाचावा. म्हणजे आपण जन्माल्यावर काय करतो, मृत्यूनंतर काय करतो विधी याच्या संबंधीची तपशीलवार माहिती त्यामध्ये आलेली आहे. धम्माचं अनुनय करणाऱ्या किंवा धम्माचं काम करणाऱ्या लोकांनी हे 2 लेख आवर्जून वाचले पाहिजेत असं मला वाटतं. घोटाळा किंवा चूक कुठे झाली नेमकी? तर गौतम बुद्ध हा खऱ्या अर्थाने जग बदलण्याचं तत्त्वज्ञान मार्क्सपेक्षा निर्दोष दिलं गौतम बुद्धाने. म्हणजे असं म्हणता येईल की गौतम बुद्ध हा मार्क्सपेक्षा अधिक निर्दोष असणारं जग बदलण्याचं क्रांतिकारक तत्त्व देणारा महान तत्त्वज्ञ आहे. त्यांच्या अनुयायांनी काय केलं, त्यांना धर्मसंस्थापक केलं आणि इथंच मोठा घोटाळा झाला. म्हणजे खरं तर मी माझ्या मुलाखतीमध्ये दिलेलं आहे की गौतम बुद्धाची तुलना कोणाशी करायला पाहिजे, मार्क्सशी करायला पाहिजे, लेनिनशी करायला पाहिजे. तत्पूर्वीचे जे कोणी त्याच्या अगोदरचे जॉईन ड्युई असतील किंवा अगदी प्लेटो अरिस्टॉटलपासून घ्या, दिग्नाग हेकडच्या परंपरेतला भारतातल्या परंपरेतला घ्या. म्हणजे अशा जग बदलणाऱ्या दिग्नागानंतरचा आहे बुद्धानंतरचा. म्हणजे जग बदलणारं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या तत्त्ववेत्याशी गौतम बुद्धाची तुलना करायला पाहिजे. आपल्यातल्या अभ्यासकाने तुलना कोणाशी केली गौतम बुद्धाची? कृष्णाशी, रामाशी, महम्मद पैगंबराशी, येशू ख्रिस्ताशी. म्हणजे खरं तर देव वजा आहेत त्यांच्यातून, त्यांच्याशी त्यांनी तुलना केलेली आहे. इथंच मोठा घोटाळा झाला आणि आपण एका विकृत भ्रष्ट अशा परंपरेला संरक्षण देणारे लोक झालो. आता आपण शुद्धीवर यायला पाहिजे बौद्धिकदृष्ट्या. आणि गौतम बुद्धाचं धम्म जो आहे बाबासाहेबांनी ज्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे बुद्धांनी त्याच्या धम्ममध्ये मांडलेलं आहे.
त्याचे 3 पुस्तकं एकत्रित वाचली की कळतं. क्रांती प्रतिक्रांती, मगाशी जो उल्लेख केला मी, रेव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन अनसेंट इंडिया, दुसरं मार्क्स की बुद्ध द धम्म असं, आणि तिसरं आहे तर बुद्ध आणि त्याचा धम्म. हे तिन्ही पुस्तकं माझ्या आठवणीप्रमाणे, कदाचित तिकडे तिकडं होईल, आता मला नीट आठवत नाही, परंतु ही 3 पुस्तकं बहुतेक असावीत. ही 3 पुस्तकं एकाच वेळेला तुम्ही वाचलीत की मग तुम्हाला धम्म आणखीन चांगल्या प्रकारे कळेल. आजही आपल्याकडे बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक, मी एका भाषणामध्ये पुस्तक म्हटल्यामध्ये सुद्धा लोक मला म्हणाले तुम्ही ग्रंथ म्हणा. ते म्हटलं ग्रंथ हा धार्मिक असतो आणि तो बंदिस्त असतो. बुद्धाचा धम्म हा बंदिस्त नाही, तो वाहता आहे, त्यामुळे ते पुस्तकच. आणि बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये जे लिहिलं त्याला बुक म्हटले. फर्स्ट बुक, सेकंड बुक, थर्ड बुक, असं 8 म्हणजे 8 बुक्स असे त्याचे भाग आहेत. त्यामुळं बुकचं मराठी भाषांतर पुस्तक असंच होतं, ग्रंथ होत नाही. असो, अशा बारीक सारीक गोष्टी बऱ्याच आहेत. आणखीन एक शेवटचा मुद्दा असा आहे की तुम्हाला धम्मानुसार जर जग बदलायचं असेल तर तुमची परिभाषाही बदलली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की जुन्या परिभाषेने नवीन समाज घडवता येत नाही, त्यासाठी तुम्ही नवीन परिभाषा निर्माण केली पाहिजे किंवा जुन्या संकल्पनांना नवीन अर्थ दिला पाहिजे. जसं की बाबासाहेबांनी निर्वाण हा शब्द जो आहे तो मृत्यूशी जोडला होता. त्याला बाबासाहेबांनी त्याचं अन्वयात लावून म्हटलं की सदाचारी नीतीनं जगणारं जीवन म्हणजे ते निर्वाण. म्हणजे मृत्यूनंतरच्या जगाशी निर्वाणाचा काही संबंध नाही. जिवंतपणी निर्दोष जगणं, निर्दोष पद्धतीने जगणं, कुठल्याही दोषाचं अवलंब न करता, चुकांचा अवलंब न करता, गुन्ह्याचा अवलंब न करता नीतीनं जगणं म्हणजे निर्वाण असं म्हटले. म्हणजे बाबासाहेबांनी निर्वाणाचा अर्थ मृत्यूशी जोडलेला होता तो काढून टाकून जगण्याशी जोडला. हे सगळं क्रांतिकारक आहे. अशा अनेक शब्द, अनेक संकल्पना त्याने दिलेल्या आहेत. तर या संदर्भामध्ये पुन्हा एकदा सविस्तरपणे आपणाला गौतम बुद्धाचा धम्म या दृष्टिकोनातून समजावून घेतला पाहिजे आणि मग त्याचं अनुकरण केलं पाहिजे. यासाठी पहिली गोष्ट, आपला धम्म स्वच्छ करायचा असेल, निकोप करायचा असेल, निर्दोष करायचा असेल तर पहिल्यांदा बौद्ध भिक्खू आणि बौद्धाचार्य म्हणून जे काही लोक आहेत यांची समीक्षा झाली पाहिजे. अगदी बाबासाहेबांनी स्थापन केलेली 1954 साली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी आहे त्याची जी घटना आहे, ज्याला काय म्हणतो मेमोरंडम, त्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं आहे की जर आवश्यकता भासली तर प्रिस्ट असा शब्द वापरला आहे. प्रिस्ट म्हणजे धर्मगुरू. तर प्रिस्ट जे आहे, धर्मगुरू जे आहेत, बौद्ध भिक्खू जे आहेत, यांची पुनर्रचना केली पाहिजे असं म्हटलं आहे त्यांनी. म्हणजे अगदी टोकाचं बोलायचं तर आज बौद्ध भिक्खूची धम्मप्रचारासाठी भारतामध्ये गरज नाही असं ते टोक आहे. पण असं म्हटलं तर लोक अंगावर येतील आपल्या, पण ती वस्तुस्थिती आहे. कारण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की बौद्ध भिक्खू झाला की तो समाजाचा सेवक व्हायच्याऐवजी समाज त्याचा सेवक होतो आणि उलट्या दिशेने धम्माचा प्रवास सुरू होतो. बौद्धाचारी जे आहेत ते ठीक आहे, त्यांचं काही चांगलं जे आहे ते चांगलं आपण स्वीकारू, पण जे वाईट आहे ते वाईटच आहे ना, न स्वीकारलं पाहिजे. तेव्हा कर्मकांडात अडकलेला धम्म आपण त्यातून मुक्त केला पाहिजे, कर्मकांड विरहित केला पाहिजे. आणि क्रांतीचं एक तत्त्वज्ञान आहे, जग बदलण्याचं तत्त्वज्ञान आहे, अस्पृश्यता निर्मूलनाचं ते तत्त्वज्ञान आहे, जाती व्यवस्था निर्मूलनाचं ते तत्त्वज्ञान आहे, युद्धापासून बचाव करणारं माणसांचं ते महान तत्त्वज्ञान आहे. या दृष्टिकोनातून धम्माकडे पाहून त्याचा प्रचार प्रसार केला तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशाने बौद्ध धम्म स्वीकारला त्या उद्देशाप्रत जाण्यासाठी आपण काही पावलं चाललो असा त्याचा अर्थ होईल. गौतम बुद्धाच्या धम्माच्या संदर्भात आणखीन एक संघर्ष म्हणा किंवा मुद्दा म्हणा असा आहे की जगभरातल्या काही तत्त्वज्ञानी आणि विशेषतः धर्मप्रसारकांनी किंवा धर्मसंस्थापकांनी म्हणू, या सगळ्यांनी माणसाच्या भावनेला आव्हान केलं. गौतम बुद्ध जगातला पहिला तत्त्वज्ञ आहे की त्याने माणसाच्या बुद्धीला आव्हान केलं, माणसाची बुद्धी जागृत केली. आणि माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की किंवा पशुपक्षापेक्षा माणूस वेगळा का? पशुपक्षांनाही बुद्धी आहे, परंतु माणसाची जी वैशिष्ट्यपूर्ण बुद्धी आहे त्या बुद्धीमुळे तो पशुपक्षापेक्षा वेगळा ठरतो. म्हणजे माणसाची बुद्धी असं वैशिष्ट्य असं आहे की ती पिढीगणिक प्रगत होते.
आता पहा की पशुपक्षी हजारो वर्ष त्याच एका पद्धतीने जगतात. म्हणजे कच्ची फळं खाणं, कच्चं मांस खाणं, जंगलात राहणं, उघड्यावर राहणं वगैरे वगैरे वगैरे. माणसाचं बघा, माणसाचं नागरीकरण झालं, तो कपडे घालायला लागला, अन्न शिजवून खायला लागला, किंवा प्रवास हजारो मैलाचं अंतर एका तासात तो काटतो आहे. आता या प्रकारच्या ज्या काही प्रगतीची लक्षण, त्याला प्रगती म्हणू किंवा काय म्हणू आपण, ती झाली ती केवळ माणसाला वैशिष्ट्यपूर्ण लाभलेल्या बुद्धीमुळे. आणि म्हणून गौतम बुद्ध तत्त्वज्ञानाकडे पाहताना आणखीन एका संघर्षाकडे आपल्याला जावं लागेल. तो संघर्ष म्हणजे श्रद्धा विरुद्ध विवेक. श्रद्धा ही सगळी अंधश्रद्धाच असते. डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा भेद केला ते लोक काय म्हणू त्याला, त्यांनी शोधलेली एक पळवाट आहे. असं काय नसतं. सगळ्या श्रद्धा या अंधश्रद्धाच असतात आणि त्या विवेकाच्या विरुद्धच असतात. गौतम बुद्ध सगळं तत्त्वज्ञान जर विवेकादी असेल तर त्यामध्ये श्रद्धेला अजिबात स्थान नाही. एक सिद्धांत असा आहे मानसशास्त्रीय किंवा त्याला काय म्हणतो ज्ञानमीमांसेमध्ये म्हणू, की बुद्धीला म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल त्याला, तर्काला, बुद्धिप्रामाण्यवादाला तुमच्यामध्ये जागा करून द्यायची असेल बुद्धीमध्ये, तर तेवढ्या प्रमाणात श्रद्धेला तिथून हाकलून द्यावं लागतं. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वातून जेवढी श्रद्धा तुम्ही वजा कराल तेवढे तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी व्हाल. म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आणि श्रद्धा एकत्र राहू शकत नाहीत. म्हणजे प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाहीत. प्रकाश जिथे आला तिथे अंधार आपापच नष्ट होतो. विवेक बुद्धिप्रामाण्यवादी जिथे आली तिथं श्रद्धा अंधश्रद्धा आपापच नष्ट होतात. हेही बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडे किंवा त्याच्या धम्माकडे पाहताना या संघर्षाचंही महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. आणि आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये विवेकाच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे, श्रद्धेच्या नाही. माणसाच्या जीवनामध्ये, व्यक्ती जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये तुम्ही जिथे उदरनिर्वाह करता तिथे अनेकदा असे प्रसंग येतात की माणूस हतबल होतो, आगतिक होतो. अशा वेळेला माणूस आपाप श्रद्धेकडे झुकतो. कुठल्या तरी सुप्रीम पॉवरला आपण मानण्याचा प्रयत्न करतो. ही श्रद्धेकडे जाणारी, अंधश्रद्धेकडे जाणारी, विवेकाच्या विरुद्ध जाणारी वाट आहे. उलट कोणतेही तुमचं संकट येऊ, गौतम बुद्धाच्या प्रत्युत्समितपादाच्या सिद्धांताच्या आधारे तुम्ही तुमच्यावर येणाऱ्या संकटाचं, समस्येचं निराकरण करू शकता आणि विवेकवादाच्या बाजूने तुम्ही ठामपणे उभे राहू शकता. बशर्ते एक आहे की तुम्ही बुद्धीनं सशक्त असला पाहिजे, बुद्धीनं तुम्ही ताकदवान असला पाहिजे किंवा बुद्धीने तुम्ही अधिक सक्षम असला पाहिजे. तरच विवेकवादाची वाटचाल तुम्ही अंधश्रद्धेशिवाय जलद गतीनं चालू शकता. ती एक जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती करून आपल्यावर सोपवलेली आहे. आपण जसे वागतो त्याचं अनुकरण इतर समाज करणार आहे आणि म्हणून धम्माचं आचरण करताना आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे की तिथे कुठेही श्रद्धा अंधश्रद्धेचा लवलेशी येता उपयोगाच नाही. पूर्णपणे बुद्धिवादानं तुम्ही जगलात तर आपोआपच इतर लोकसुद्धा अनुकरण करतील. मग ते बौद्ध धम्म स्वीकारू देत किंवा न स्वीकारून ते विवेकवादानं जगले की ते बौद्धच झाले, बुद्धाच्या मार्गानंच गेले असं म्हणता येईल. जय भीम.